नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. गॅस दरवाढीवर काँग्रेसचा संताप. इचलकरंजीत आंदोलन. दरवाढ मागे घेण्याची मागणी. इचलकरंजी. केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये तब्बल 114 रुपयांची वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, कामगार, नोकरदार तसेच छोटे व्यावसायिक यांच्यावर मोठा आर्थिक ताण पडला आहे. आधीच महागाई, बेरोजगारी आणि शेती क्षेत्रातील अस्थिर हवामानामुळे सामान्य माणूस त्रस्त असताना ही दरवाढ म्हणजे जनतेवर अन्याय असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की पूर्वी UPA सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाली तरी त्याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडू दिला जात नव्हता. मात्र सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे LPG गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पूर्वी 400 रुपयांमध्ये मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आता 900 रुपयांपेक्षा जास्त किमतीला मिळत असल्याने सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांवर पोहोचल्याने हॉटेल्स, खानावळी तसेच खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. परिणामी बाहेर जेवणाऱ्या विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गालाही वाढीव दराचा भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सरकारने गॅस सिलेंडरची उपलब्धता सुरळीत ठेवून वाढवलेले दर तात्काळ कमी करावेत, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, बाबासाहेब कोतवाल, प्रशांत भिवरे, हारून खलिफा, गजानन शिरगावे, रवी वासुदेव, निर्मला शिरगावे, विद्या भोपळे, सावित्री हजाहे यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देऊन गॅस दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली.